Are you in rivers of trouble? तुम्ही अशा अनेक त्रासांच्या नद्यांमध्ये आहात. Are you going through adversities? तुम्हाला काही विरोध होतोय? Do you say, how will I survive this? असं म्हणता आता तुम्ही की बाप रे, आता या सगळ्यात मी कशी जगायची? I bring you good news today. चांगली बातमी घेऊन आलो तुम्हाला. God always specializes in stepping in when the heat is at the highest. जेव्हा जीवनातलं तापमान फार उच्च प्रमाणात वाढलेलं असतं, त्याच वेळेला देव प्रवेश करण्यात देवाची खासियत आहे. देवाची खासियत आहे. आयुष्यात वाढलेल्या तापमानात देव एंट्री करतो. Praise God. आमेन. God moves when people give up. लोक जेव्हा हार मानतात तेव्हा देव येतो, कार्य करतो. God steps in when the doctor says no more. डॉक्टर जेव्हा म्हणतात की आता काही खरं नाही, तेव्हा देव म्हणतो मी आहे ना. God steps in when tears won't stop. जेव्हा भीती थांबतच नाही किंवा अश्रू थांबतच नाही, तेव्हा पण देव येईल. Once you accept Jesus, आणि एकदा का तुम्ही येशूना you स्वीकारलं, will never be alone. मग तुम्ही कधीही एकटे राहणार नाही. The whole world may leave you. मग संपूर्ण जग भले तुम्हाला सोडून गेलं, He cannot leave you. येशू तुला कधीही सोडणार नाही. मग ते गाणं येतं, कोई भी छोड़े मुझे, येशू कभी नहीं छोड़ेगा. Your sickness is not stronger than the name of Jesus. तुझा आजार येशूंच्या नावापेक्षा मोठा नाही बरं का, भले तो कुठलाही असो. Your crisis is not louder than Jesus. तुझे संघर्ष येशूंपेक्षा मोठे नाहीयेत, ते काही असोत. Your fire cannot burn you. तुझी आग तुला जळून राख करू शकत When नाही. Jesus opens his wings, येशू जेव्हा त्याचे पंख उघडतात, he will cover his chicks. तेव्हा येशू आपल्या पिल्लांना झाकतात. येशूंनी आपले पंख असे उघडले की येशू आपल्या पिल्लांना त्या पंखांखाली झाकतात.